वेहुडा चरणी वाजवितो वेणू, देहुडा चरणी वाजवितो वेणू. गोपिका रमणो स्वामी माझा, गोपिका रमणो स्वामी माझा. देहुडा चरणी देहुडा चरणी वाजवितो वेणू. देखी लागे माये यमुनेच्या तीरी, देखी लागे माये यमुनेच्या तीरी. हात खांद्यावरी राधिकेच्या, हात खांद्यावरी राधिकेच्या. देहुडा चरणी गुंजवर्ण डोळे माथा बाबर झोटी, गुंजवर्ण डोळे माथा बाबर झोटी. मयूर पुच्छ वेठी शोभतसे, मयूर पुच्छ वेठी शोभतसे. देहुडा चरणी सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर, सगुण मेघ श्याम नाम यादातार केशवराज, नाम यादातार केशवराज. देहुडा चरणी वाजवितो वेणू, देहुडा चरणी, देहुडा चरणी वाजवितो वेणू. गोपालकृष्णाच्या त्या मूर्तीकडे सर्व मंडळी बघत होती. कालचाच कृष्णाष्टमीचा उत्सव होऊन अतिशय आरास केलेलं असं ते भव्य दिव्य आणि तेजस्वी रूप बघताना नाथांना गुरुनी बोलवलं आणि म्हणाले, बाळ किती उत्तम हा छान उत्सव केलास रे महाराज. आपण सर्वांनीच केला, आपली आज्ञा होती तसंच मी केलं. आणि पुजाऱ्याकडनं नारळ घेतला आणि त्याच्या हातात दिला. महाराज मी याचा अर्थ काय समजायचा? तोच म्हणजे मी फक्त एकट्याने केलं? नाही नाही नाही, हा नारळ देणं हाचा अर्थ मी तुला आता गृहस्थाश्रमाची आज्ञा करतोय. आता तू गृहस्थाश्रमाला सुरुवात करायला पाहिजे. त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे नाथांच्या लग्नाला थोडासा उशीरच झाला होता, पण कारण त्यावेळी 8व्या वर्षी लग्न व्हायची साधारणतः मुलींची. पण आता 8 दुने 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32 झालं तरी अजून कर्तव्य आहे. म्हणजे काय करिअर चाललंय असं आहे. तसं त्यावेळी नव्हतं. पण त्यांचं लग्न ठरलं. गिरिजाबाई आणि गिरिजाबाई, गिरिजा मुलगी त्यांची त्रिविक्रम भट यांच्या मुलीची लग्न ठरलं. आणि पैठणला त्यांचा उद्धव हा त्यांच्या गावाकडून त्यांच्या वऱ्हाडाबरोबर आला. पैठणला नाथ आपल्या घरी पहाटे उठायचे, गोदावरीवर जायचे, नित्य पूजा करायचे आणि अतिथी अभ्यागपत भरायचे, नामस्मरण करायचे आणि खऱ्या अर्थाने कीर्तन जगायचे. कीर्तन करणं वेगळं आणि कीर्तन जगणं वेगळं. कीर्तन करणं ही कदाचित एक कला असू शकेल, पण कीर्तनकाराला
कीर्तन जगण्याची खूप आवश्यकता असते. आपला आचार विचार आपलं सर्व तसं असणं, असे नामस्मरण करून त्या कीर्तनकाराला शोभेल असं त्यांचं सर्व कायम वर्तन असायचं. आणि आपल्याच अंगणामध्ये कीर्तन करायचे. अत्यंत दाटी वाटीने लोक गर्दी करायचे. सर्व जाती जमातीचे लोक यायचे. एवढेच काय, गावातले CCTV म्हणजे पारावर बसले टवाळ सुद्धा यायचे तिथे, ते सुद्धा ऐकायला यायचे. कारण का, याची चेष्टा करायला पुन्हा ते मोकळे व्हायचे. कीर्तनात ऐकलेल्या गोष्टींची चेष्टा करायला पुन्हा ते त्या पारावरती जायचे. पण तरी सुद्धा नाथ नरदेहाचं महत्त्व, भक्ती, मुक्ती याबद्दल अनेक विषय रोज मांडायचे. असं होते. अशामध्ये एक अतिशय अबोल पण चांगल्या घरातली स्त्री नित्य एका खांबाचा टेकून बसली. त्यांची सर्वत्र नजर असायची. पण एखादा प्रसंग सांगायला लागले की तिच्या डोळ्यातनं घळाघळा पाणी यायचं बऱ्याच वेळा. नाथांच्या लक्षात येणं आपल्याला नीट दिसत नाहीये का, काही तिच्या खरंच तिला काही कशाचा त्रास आहे का काय. म्हणून उद्धवाला सांगितलं की मला असं असं त्या स्त्री बरोबर वाटतंय, त्यांची जरा विचारपूस करशील, काय त्यांना दुःख आहे का, काही त्यांना आहे का त्रास, काही विचारावं. अतिशय जबाबदारीने उद्धव ते काम करतात. आणि नाथांच्या नाथ कीर्तनी श्रवणासी ये भक्तजनांचा मेळा, नाथ कीर्तनी श्रवणासी ये भक्तजनांचा मेळा, चित्त कराया शांत नित्य ये, चित्त कराया शांत नित्य ये, तेथे साधवी सुशीला, तेथे साधवी सुशीला. तिचं नाव सुशीला होतं. खऱ्या अर्थाने सुशील या नावाला शोभणारी अशी होती. आणि उद्धवाला जेव्हा वाटलं तेव्हा त्यांनी चौकशी करून नाथांचा निरोप दिला. कीर्तन झाल्यावर नाथ माझ घरी येता, नाथ माझ घरी येता, आली धावत पुढे सुशीला ती, आली धावत पुढे सुशीला ती, पदस्पर्शे पावन हो, पदस्पर्शे पावन हो, रोमांचित होय सर्व कायाती. अहो तर सत्पुरुषाचा स्पर्श, अष्टभाव जागृत झाले. आणि पायावर डोकं ठेवलं आणि घळा 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 अश्रू यायला लागले. काही बोलूच शकत नव्हती ती. कंठ दाटे येतसे लोण पाणी, कंठ दाटे, कंठ दाटे लोचनी येत पाणी, कंठ दाटे लोचनी येत पाणी, बोलू पाणी परिमुखे नये वाणी, बोलू पाय परिमुखे नये वाणी, कंठ दाटे लोचनी ये पाणी. दुःख सांगे आपुल्या आज पीता, दुःख सांगे आज या कृष्ण नाथा, दयाळू है हरल सकल चिंता, दयाळू हा तो हरल सकल चिंता. नाथांच्या पायावर तिचा अश्रू बघताना गिरजाबाई मागून येऊन तिच्या पाठीवरनं हात फिरवते. बाळ, अगं तुला काय दुःख होते ते तरी सांग ना. नाथ म्हणाले, तुझा मानस पिता म्हणून का होईना, की धर्मपिता म्हणून मला तू सांगावं असं मला वाटतं तुझं दुःख. पण काहीच बोलू शकली नाही आणि तशीच घरी निघून गेली. नाथांच्या मनात आलं, मी हिला विचारलं खरं, हिला आणखीन दुःख दिलं का मी, कारण ती काहीच न सांगता गेली आणि होते ते अश्रू इथं. गिरिजा म्हणाला, उद्या जर ती आली नाही परत कीर्तनाला तर मात्र आपल्याला असं वाटायला हरकत नाही. पण दुसऱ्या दिवशी कीर्तनाला ती आली. नाथांना बरं वाटलं. नाथाने तिला बोलवून घेतलं आणि सांगितलं, बाळ. पण आज ती आली आणि ती स्वतःच बोलायला लागली. म्हणाली, महाराज
काय सांगू, माझा इथं मोठा चौसपी वाडा आहे, श्रीमंत आमचं घराणं आहे. मला वरती कोणी सासुरवास करणारं सुद्धा देखील नाही. मी माझ्या मनाची राणी आहे, मी काही करू शकते. पण ज्याच्यासाठी मी आले त्याला मी नकोशी आहे. त्याला मी त्याच्या डोळ्यासमोर पण उभा राहू नये अशी त्याची इच्छा आहे. माझा तिरस्कार करतात ते. काळजी करू नकोस बाळ, सर्व हा कृष्णनाथ त्याने ऐकलंय, हा सर्व व्यवस्थित करेल. फक्त तू भगवंताचं नामस्मरण सुरू कर. सकाळी उठावं, आपल्या पांडुरंगाला भगवंताला सांगावं आणि त्याला सांगावं काय काय झालं ते, आणि नामस्मरण दिवसभर करत राहा. रात्री पुन्हा काय घडेल ते सर्व सांगावं. अशी दिनचर्या चालू कर. अक्षरशः तुला सांगतो काही दिवसातच सर्व ते आपले रोज सांगितलं तसं नामस्मरण करायला लागली. आणि रोज उठून सकाळी भगवंतासमोर उभा राहून त्याला सांगायचे आज तुझ्या कृपेने हा दिवस मिळालाय. कारण काय कुठल्या दिवसाने येईल काय सांगता येत नव्हती. आणि काल काय झालं ते अगदी अप्रिय घटना असली तरी सांगायची. आणि रात्री झोपताना पुन्हा असा तिचा दिनक्रम चालू होता. वाट बघत होती काहीतरी बदल पडेल. पण अशातच एक दिवशी रात्री 12 वाजून गेले होते आणि दारावरची कडी वाजली. इतक्या मध्यरात्री ज्या रीतीने कडी वाजली ती बघून तिच्याही पोटात धस्स झालं. म्हणून नोकर बाळांना आता स्वतःच पुढे गेली. किलकिल दार कडून बघायला लागली तो 3-4 माणसं तिथं उभी होती आणि तिचा नवरा मध्य धुंद होऊन खाली बसला होता आणि तिथे एक स्त्री उभी होती. बघितलं पोटात धस्स झालं होतं. पण बाहेर म्हणले ओय दरवाजा उघडा. दरवाजा कसा बसा उघडला. उघडता क्षणी त्या 4 माणसांनी तिला आणलं तिच्या नवऱ्याला आणि दांड दिशी त्याच्या समोर आपटलं. गणिकेने आणून या मारली जोरदार ती लाथ. त्या गणिकेने आणि पुन्हा त्याला लाथ घातली तिथे एक तिच्या समोर. गणिकेने आणून या मारली जोरदार ती लाथ. पायाने येशील जरी तरी येणे बोलली अशी बात. पुन्हा नीट येतं असेल तर ये, नाही तर येऊ नकोस. पाणी झालं हो तिचं. नवऱ्याची ही अवस्था बघितली. नोकर मंडळी समोर होते. दरवाजा लावून घेतला. नोकरांच्या मदतीने शयनगृहात घेऊन गेली. म्हणाली अहो तुमची एवढी छितू झालेली मला नाही आवडणार. कसं सांगू मी तुम्हाला काही बोलत नाही आपण काय करता याच्याबद्दल, पण हे नका करू. तू नका मला सांगोस. तो उर्मट त्याचा तो स्वभाव. एवढं तीच पाणी करते. पहाटेची वेळ होईस तर कसं बसा धीर झाला आणि पळत सुटली. नाथांकडे आली आणि नाथांकडे म्हणे आणि पायावर कोसळले. म्हणाले नाथ मला तुम्ही सांगता मला नामस्मरण करा, पण मी कसलं नामस्मरण करून काय करू, माझ्याच्याने शक्य नाही. अरे काय झालं काय बाळ, झालं काय सांगू. जरी सर्व सुखे असतील माझ्या गेई, परी अशांत चित्ती मिराई. जरी सर्व सुखे माझ्या गेई, परी अशांत चित्ती मिराई. ज्याच्यासाठी आले घर सोडून या, ज्याच्यासाठी आले घर सोडून या. जाहले पतीची छाया, जाहले पतीची छाया. व्यसनाधीन पती तो झाला, व्यसनाधीन पती तो झाला. परस्त्रीचा रस्ता धरला, परस्त्रीचा रस्ता धरला. धन देतो नित्य तियेला, गणिकेने होऊन धुंद, मदिरेने होऊन धिंद. शोधितो सकल आनंद, मदिरेने होऊन धुंद. शोधितो सकल आनंद.
दुपारी 4 वाजता त्यांची सकाळ होते. उत्तम उंची कपडे घालतात, हातात गजरा घालून जातात. महाराज, मी आपल्याला सांगू शकले नाही, पण आता झालेली कालची रात्रीची घटना त्यांना सांगितली. बाळ, काळजी करू नकोस, त्या कृष्णनाथाने ऐकलंय, तू नामस्मरण सोडू नकोस, एवढं मात्र माझं ऐक. नाम सदा बोलावे, गावे भावे, जीवास सांगावे, हाच सुबोध गुरूंचा, नामा परते न सत्य मानावे. तिला नामाचं बरोबरीने महत्व सांगितलं आणि तिला सांगितलं नामाला सोडू नकोस. आणि उद्धवाला बोलवलं. म्हणाले, एक काम करशील? तिच्या समोरच सांगितलं, उद्यापासून यांच्या वाड्यावर जायचं. ते झोपले असू दे, उठले असू दे, जागे असू दे, आणि माझा नमस्कार त्यांना सांगायचा. गोदावरीला जाताना तेवढं यांच्या वाड्यावर जाऊन त्यांचा माझा नमस्कार त्यांना सांगायचा. गुरु आज्ञा शिरसावंत उद्धव. सकाळी गोदावरीवरनं येताना नमस्कार सांगायचा. अहो श्रीमंत इनामदार नाथ महाराजांचा तुम्हाला नमस्कार, असं म्हणायचा आणि घरी परत यायचा. झालं, या टवाळांना आणायचं संधी मिळाली. हा, अरे कळलं का, तो उद्धव तिथं जातो, कोणी आहे नाही बघत नाही आणि वेड्यासारखं बोलतो म्हणे. मग चला, झाले, टवाळ सगळे येतात तिथे. आणि तिथलं तो म्हणाला, नाथ महाराजांचा तुम्हाला नमस्कार. त्याचं संपलं की हे पण त्याच्या मागोमाग, आहो इनामदार तुम्हाला नाथ महाराजांचा नमस्कार असं त्याची टिंगल टवाळी करायला लागतात. पण तेवढ्यात यांच्या ओरडण्याने त्याला जाग येते आणि उद्धव गेलेला असतो आणि ते त्यांना बोलायला लागतात. हे सगळे पळून जातात. त्यांना कळलं, अरे बापरे, आपण चुकीच्या जागी सापडलो. दुसऱ्या दिवशी दुसरी युक्ती करतात. आधीच जातात ते सगळे त्याच्या येळेच्या आधी आणि खूप दंगा करतात की जेणेकरून श्रीमंत उठलेले असतील आणि हा येईल तेव्हा बरोबर सापडेल. आणि तसंच होतं. ते दिंगा करतात निघून आणि हा नेहमीप्रमाणे शांतपणे येतो. श्रीमंत वाटच बघत असतात कोण येते म्हणून बघायला. आणि तो म्हणलं, अहो श्रीमंत इनामदार नाथ साहेबांचा तुम्हाला नमस्कार. ऐकतो आणि म्हणतो, आपण येताय काय रोज? कोणी सांगितलं तुम्हाला? नाथ महाराज. इथे कशाला येताय रोज हा नमस्कार सांगायला? एक सांगतो, पुन्हा इथे दिसलात तर बघा. अद्वा तद्वा त्याला बोलायला लागतात. घरी येतो बिचारा. नाथ महाराज आल्यावर विचारतात नेहमीप्रमाणे, काय झालं? काही बोलत नाही, बारीक तोंड झालं असतं, काय बोलणार? पण त्याला जो मानसिक त्रास झाला असतो तो चेहऱ्यावर काय लपतो का? नाथ महाराज म्हणाले, काळजी करू नकोस, उद्यापासून मी जाईन, तू जाऊ नकोस. नम्र भावे नाथ त्या गृहा गेले. नम्र भावे नाथ त्या गृहा गेले. नम्र हाक मारून या तया वंदियेले. हाक मारून या तया वंदियेले. हाक नाथ दर्शन होताच युद्धकाती. नाथ दर्शन होताच तीव्रताती. कमी झाली भगताच संत मूर्ती. कमी झाली भगताच संत मूर्ती. ते तेजपुंज रूप बघितलं आणि श्रीमंत बाहेर आले आणि बघायला लागले तर तुम्ही नाथ महाराज का? आजपर्यंत नाथ महाराजांचा तुम्हाला नमस्कार म्हणून येणारा तो तुमचा चेला होता का? एक सांगून ठेवतो, तुम्ही नाथ महाराज असाल, अर्थात त्यांच्याकडे बघितल्यावर ती शांत वृत्ती, तेजस्वी रूप बघून थोडा परिणाम झाला होता, पण तरी सुद्धा त्याचा तो उर्मटपणा काही जात नव्हता. एक सांगतो, दिडकीची सुद्धा दक्षिणा देणार नाही तुम्हाला. नाथ महाराज तितक्या शांतपणे म्हणाले, मी दक्षिणा मागायला आपल्याकडे आलो नाहीये. मी आपल्याला येत्या द्वादशीला जेवायला बोलवायला आलोय. जेवायला? हो, मी आपल्याला मेहुण म्हणून जेवायला बोलवायला आलो. त्याच्या काही लक्षात येईना, हे मेहुण कसलं बोलवतात काय? त्याचा तो संशयित चेहरा बघितला आणि म्हणाले, कन्या मारुया कन्या मानियली सुशीला म्हणून
जावई तुम्ही दाता कन्या मानियली सुशिला म्हणून जावई तुम्ही दाता. अरे माझी मानस कन्या आहे ती आणि म्हणून तुम्ही माझे जावई झाला. कन्या तुम्ही दाता प्रेमी येईन न्यायाला स्वयमी येईन न्यायाला पालखी आणीन न्यायाला स्वयमी येईन घ्यायाला स्वयमी येईन घ्यायाला पालखी आणीन न्यायाला. फुलांची घालून पाय घडी फुलांची घालून पाय घडी पदर जे धन्य करावे फुलांची घालून पाय घडी पदर जे धन्य करावे. पूजा करीन मी प्रेमाने पूजा करीन प्रेमाने अपकृत येऊन करावे. प्रेमा करीन प्रेमाने उपकृत येऊन करा. म्हणाले अरे तुझी पत्नी माझी कन्या आहे म्हणून तू माझा जावई आहेस ना, काळजी करू नकोस. द्वादशीला मी स्वतः पालखी घेऊन तुला येईन घ्यायला, तुझ्यासाठी पायघड्या घालेन. आपण तेवढं आमच्याकडे येऊन आमचं घर धन्य करावं. त्याला काय कळेस ना, हा आपण एवढं काही बोलतोय कसंही बोलतोय. तुका म्हणे सुखे पराव्या सुखे अमृत हे मुखे स्त्रवत असे. तरी ते म्हणतात असं झालं. द्वादशीचा दिवस आला आणि त्यांनी कधी नव्हे तर सकाळी उठून आवरून चांगले कपडे घालून बसला, वाट बघत बसला. आणि तेवढ्यामध्ये दाराबाहेर वाजंत्रीचे सूर ऐकूया लागले. बघतोय बाहेर येऊन तर खरंच नाथ महाराज पालखी घेऊन आले होते. यावं म्हणून हात वार केले, हाताला धरलं, नमस्कार केला आणि पालखीमध्ये बसवलं. नाथ स्पर्श होताची नाथ स्पर्श होताची संकोचे मनिकरी स्वभावाते. काने तो मजला हा काने तो मजला हा माझे याचे मुळीन नानाते. पण तो सत्पुरुषाचा स्पर्श झाला, कळत नव्हतं हे माझ्याशी एवढे काय चांगले होतात. हात दिला आणि पालखीत बसवलं. स्वतः नाथ महाराज पुढे आणि सुशीला मागे अशी निघाली नाथ महाराजांच्याकडे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. मुखाने नामस्मरण आणि त्याला पालखीत बसवलं. पुढे सुशीला, पुढे स्वतः आणि मागे सुशीला असे घरापर्यंत आले. घरापाशी आले तर वेळामुळे आपण थांबवतोय गजर करायला, इकडे घड्याळ पळते म्हणून. आणि बघितलं केळीचे खुंटे लावलेले, उत्तम सुवास येत होता, पाय घड्या खरंच टाकलेल्या. हात दिला आणि त्यांना खाली पालखीतनं उतरवलं. बघितलं तर गिरिजाबाई स्वतः औक्षणाचं साहित्य घेऊन आल्या होत्या आणि बरोबर घागर घेऊन आल्या त्या पाय धुवायला. त्याला आता काही कळेनासं झालं. बाहेर आला त्या पाय उभं राहिला. नाथाने त्यांचे पाय धुवायला सुरुवात केली. आता मात्र त्याचं पाणी पाणी व्हायला लागलं होतं. हा काय होणं कळत नव्हतं. प्रत्यक्ष नाथ बाय चरणी होता नाथ स्पर्श, चरणी होता नाथ स्पर्श. मावळला सारा संघर्ष, मनात वाटे अत्यंत हर्ष. आश्चर्याने पाहत असे मनातला सगळा संघर्ष गेला. काय चाललं हे कळेना. नाथ पाय धुवायला लागले आणि त्याला घेऊन आतमध्ये गेले. आतमध्ये बघितलं बसायला पाठ, टेकायला पाठ, उत्तम असं रांगोळ्या, बत्ती आणि पाकवानचा घबघवाट. नाथांनी ओळखलं. याला जरी मेहूण म्हणून बोलवलं असेल तरी ह्यानी काही 16 नसणार. आपल्याकडचं तलम वस्त्र घेतलं
आणि त्याला नेसवूनही दिलं. चंदनाचा गंध कपाळाला लावलं. त्याला हे सगळं प्रकारच नवीन होता. त्याने इतकं चांगलं वातावरण कधी बघितलंच नव्हतं. आणि ते बघून खरा आणि हात दिला आणि पाटावर बसवलं. नाथांनी पाटावर बसवलं आणि नाथ पांडुरंगाच्या मूर्तीपाशी गेले आणि तिथं होतं सगळ्यांना तांब्या भांड, पाणी भांड होतं, फुलपात्र आणि हे घेतलं आणि सर्वांना तीर्थ द्यायला लागले. पण तत्पूर्वी त्यांनी सुरू केलं, पार्वती पते हर हर महादेव, वदनी कमल घेता नाम घ्या श्रीहरीचे, सदावन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरवर्ण नो हे जाणीजे यज्ञ कर्म, सीताकांत स्मरण जय जय राम. असा जल्लोष झाला. त्याला काही कळेच ना हे काय चाललंय. आणि नाथांनी प्रत्येकाला तीर्थ द्यायला सुरुवात केली. लोक हातात तीर्थ घेत होते आणि डोळ्याला लावून. याला तीर्थ घ्यायची सवय होती, पण हे नाही, कळत नव्हतं त्याला काय करावं. आणि इतरांचं बघून की तीर्थ गेल्यावर करायचं काय हे सो माहीत नव्हतं कधी. आणि नाथ महाराज आले, हातावरती तीर्थ दिलं आणि त्यांनी इतरांसारखंच ते प्राशन केलं, डोळ्याला लावलं. डोळे मिचकले तर काहीतरी वेगळंच दिसायला लागलं. सावळे सुंदर रूप मनोहर. प्रत्यक्ष पांडुरंग त्यांना दिसायला लागले आणि आपल्याला भास होतो का काय म्हणून शेजारी बघितलं सुशीला, तर ती सुशीला नव्हतीच, प्रत्यक्ष भगवती देवी दिसली. आता मात्र चपापले आणि म्हणाले. तेवढ्यात नाथांनी हात हलवला, म्हणलं काय भास होतोय का. सावळे सुंदर रूप मनोहर, काही हवंय का. आणि इच्छा नाही काही नाही काय. उठला, पटकन उठला आणि लोटांगण घातलं समोर पायावरती. महाराज मी चुकलो, मी आपल्याला ओळखलं नाही. अरे 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 असं काय करताय महाराज. आणि म्हणाले, नाथ महाराज म्हणाले, अरे बाळा पडतच असेल त्या सुशिलेच्या त्या साध्वीच्या पाया पड, माझ्या पायात. ह्या तिच्यामुळे हे सगळं झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये एवढा बदल झाला होता की खरंच वळला आणि सुशिलेच्या पाया पडायला लागल्यावर ती म्हणली, नको नको नको, माझा पत्नी धर्म तुम्ही असा खराब. पडायचंच असेल ज्या सत्पुरुषांनी आपलं कल्याण केलं, आपण दोघं मिळून त्यांच्या पाय मस्तक चरणी ठेवी. तसे काय करतात सत्पुरुष आयुष्यामध्ये. आणि दोघांनी चरणावरती त्यांच्या दोघांनी मस्तक ठेवलं, आशीर्वाद दिला. असा असलेला प्रपंच सुद्धा पुढे अत्यंत उत्तम प्रपंच झाला. आमचा चरित्रनायक इतका व्यसनाधीन असला, काही असलं तरी त्याला इतक्या ह्याच्यातनं सोडवणारे हे संत असतात. संत आपल्या मधुरवाणीने, आपल्या शिकवणीने आणि आपल्या स्पर्शाने त्या माणसाचं आयुष्य बदलतात. हे आपण आपल्या आयुष्यात अनेक वेळा आपण गोष्टी सांगतो महाराजांच्या, आपापल्या सद्गुरूंच्या असतील त्या, पण त्याच्यामधनं आम्हाला हा अर्थ कळणं गरजेचं आहे. आणि म्हणून निशंक होऊन मी जेव्हा ते मस्तक ठेवतो तेव्हा कुठलीही आतमध्ये भावना नको. शरणागतीचं बीज आमच्यामध्ये असतंच. ते शरणागतीचं बीज आम्हाला संत त्या मस्तक ठेवल्यानंतर ते वाढवायला मदत करतात. काही नको, मी आपला आहे, मला आपला करून आपल्या पदरात घ्या, एवढीच प्रार्थना करावी. आपण संतांपुढे जाऊन मागू नये काही. आता काय कमी दिलं का आपल्या सगळ्यांना. खरं तर सगळ्यांना माहिती आहे आपल्याकडे होऊ जाईल इतकं सगळ्या गोष्टी आहेत, पण आपली वृत्ती जात नाही. आम्हाला काही कीर्तनातनं काही शिकायचं असेल की संतांचा खरा गौरव कशात आहे, तर खरा गौरव अशात आहे की त्यांच्या पायावरती मस्तक ठेवल्यानंतर काय अगदी निरीच्छ व्हायची वेळ असेल. खऱ्या अर्थाने आम्हाला तुम्ही पदरात घेऊन आम्हाला माहितीच आहे आम्ही कसे आहोत, पण ते संत सर्व मागची पाठी कोरी करतात. हां, कुंभारासारखा असता सद्गुरू असतो. वरी मारतो धपाटा, आता आतमध्ये हात असतो मग धपाटा मारतो. तो धपाटा मारला तरी आयुष्यात कधी झालं तर ती सद्गुरूंची कृपा आहे, ते माझ्या चांगल्यासाठीच आहे हे कळलं पाहिजे आम्हाला. असं वाटतं का म्हणे फक्त चांगलं चांगलं केलं म्हणजे सद्गुरू चांगले, असं नसतं. संत परीक्षा सुद्धा घेतात कधी कधी. त्या परीक्षेत आपण उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. त्या परीक्षेत उत्तीर्ण आमची खऱ्या अर्थाने सुशीला झाली, तसं तुम्ही आम्ही व्हायला पाहिजे. आणि म्हणून भैरवीच्या स्वरामध्ये आजचा तुकाराम महाराज आम्हाला शेवटपर्यंत काय सांगायचा प्रयत्न केला. जर खऱ्या अर्थाने तुम्हाला जर संतांचं शरण होऊन आपल्याला मिळवायचं असेल तर आयुष्यात काय मिळवायचं होतं.
काय वानू आता काय वानू आता न पुरे ही वाणी काय वानू आता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवीत मस्तक चरणी ठेवीत काय मानू आता न पुरे ही वाणी थोरी वसांडिली आपुली परीस सांडिली आपुली परीसे नेणे शिवो कैसे लोखंडासी काय वानू आता तुका म्हणे सुखे म्हणायचं का म्हणे तुका म्हणे सुख पराविय सुखे तुका म्हणे सुख पराविय सुखे अमृत है मुखे स्त्रवत से अमृत है मुखे स्त्रवत